नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजही आपण बोलणार आहोत बदलापूरमधल्या घटनेबद्दल आणि व्यवस्थेला सवाल विचारणार आहोत. आज बदलापूरच्या पीडित मुलीचे नातेवाईक आमच्याशी बोलले. त्यांनी या चिमुकलीसोबत काय झालं ते आम्हाला सांगितलं आणि ते ऐकून आम्ही सर्वजण सुंद झालो. बदलापूरच्या बातमीतनं आपण सावरत नाही तोवर महाराष्ट्रात गेल्या 48 तासात बाल अत्याचाराच्या आणखी काही घटना समोर आल्या. ज्या घटना पाहून प्रश्न पडतो, कुठे आहे आपली व्यवस्था, काय करते आपली व्यवस्था, आणि याच व्यवस्थेला आज आपण सवाल विचारणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला. बदलापूरच्या लैंगिक अत्याचार पीडितेच्या कुटुंबियांचा न्यूज 18 लोकमतशी संवाद. चिमुकलीच्या न्यायासाठी सरकारला अर्थहाक. आंदोलकांवरती कारवाई तत्परता दाखवली, पण पीडितेची तक्रार घ्यायला टाळाटाळ का? बदलापूरकरांचा संतप्त सवाल. बदलापूरचं आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्रात बाललैंगिक अत्याचारांचं लोण. अवघ्या 24 तासात 11 मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस. अजमेर गँगरेप प्रकरणाचा 32 वर्षांनी निकाल. 6 आरोपींना जन्मठेप, पण खरंच पीडितांना न्याय मिळाला का? बदलापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुरडीवरती झालेल्या अत्याचारामुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेलाय. ज्यांच्या पोटच्या मुलासोबत, ज्यांच्या पोटच्या गोळ्यासोबत हे सगळं घडलं, त्यांच्या भावनांचा तर आपण विचारही करू शकत नाही. पण मनातलं दुःख कुणासोबत बोलल्याशिवाय हलकं होऊ शकत नाही. हीच प्रांजळ भावना मनात ठेवून आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपते यांनी पीडित मुलीच्या काकांसोबत संवाद साधला, कुटुंबियांसोबत संवाद साधला. तेव्हा त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या आपल्या सर्वांनाच अंतर्मुख करणाऱ्या आहेत. आमची मुलगी अजूनही धक्क्यातच आहे. काय झालंय, काय होतंय हे तिच्या कळण्यापलीकडचं आहे. आमच्यासाठी सुद्धा ही घटना खूपच वेदनादायी आहे. 13 ऑगस्टपर्यंत आम्हाला आमच्या मुलीसोबत असं काही घडलंय याची पुसटचीही कल्पना नव्हती. आमची हसती खेळती मुलगी अचानक शाळेत जायला नाही म्हणू लागली. त्याच दरम्यान आमचं असंही लक्षात आलं की ती चालू शकत नाहीये. तिच्या बाबतीतली आणखी एक ॲबनॉर्मल गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली की आमची मुलगी शूला जायला नाही म्हणू लागलेली. आम्हाला वाटलं की तिला कदाचित युरिन इन्फेक्शन झालं असावं. याचवेळी आम्हाला शाळेतल्या आणखी एका मुलीच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची मुलगी त्यांना म्हणत होती की शाळेतल्या एका दादानं तिच्यासोबत काहीतरी चुकीचं केलंय. मुलीनं असं सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचं ठरवलं. हे ऐकून मग आम्ही सुद्धा अलर्ट झालो, कारण आमची ही मुलगी शाळेत जायला घाबरत होती आणि शूला जायलाही टाळाटाळ करत होती. मग आम्ही आमच्या मुलीचीही मेडिकल टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला. हे सगळं पचवणं, सहन करणं आमच्यासाठी खूपच धक्कादायक होतं, वेदनादायी होतं. पण या धक्क्यातनं सावरून आम्ही हिंमत गोळा केली आणि पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 16 ऑगस्टच्या दिवशी आम्ही प्राथमिक मेडिकल रिपोर्टसोबत पोलीस स्टेशनला पोहोचलो. पण 12 तास आमची कुणीही दखल घेतली नाही. आम्ही वेळोवेळी विनंती करत राहिलो की आमचं ऐकून तरी घ्या, पण पोलिसांकडनं आम्हाला खूप उद्धट आणि अरेरावीचीच उत्तरं मिळाली. शेवटी आम्ही स्थानिक राजकीय नेत्यांकडे गेलो आणि मग त्यांच्या हस्तक्षेपानंतर आमची तक्रार नोंदवली गेली. FIR दाखल झाल्यावर आम्हाला पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयात मुलीची टेस्ट करायला सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजताची वेळ दिली, पण तिथेही पोलिसांच्या दिरंगाईचा आम्हाला सामना करावा लागला. आम्ही 8:45लाच पोहोचूनही पोलीस मात्र तिथे 11 वाजता आले. आम्हाला शंका आहे की शाळेतल्या आणखी काही मुलींसोबत असा प्रकार घडलेला असू शकतो, पण भीतीपोटी लोक पुढे यायला घाबरत असावे. काही दिवसांपूर्वी पालकांनी आरोपी अक्षय शिंदेच्या चुकीच्या वागणुकीबद्दल वर्गशिक्षकांकडे तक्रारही केली होती, पण वर्गशिक्षिकेनं लक्षही दिलं नाही. वर्गातल्या मुलींना शू करून येण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ कसा लागतो असा साधा प्रश्नही वर्गशिक्षिकेला का पडू नये याचंही आम्हाला खूप नवल वाटतंय. आणखी एक गोष्ट म्हणजे वर्गापासून बाथरूम खूप लांब आहे, त्यामुळे तिथे जाण्यासाठी मुलांना मदतीची गरज लागणारच आहे. या सगळ्या घटनेनंतर आम्ही शाळेकडे त्या दिवसांच्या CCTV फुटेजची मागणी केली, पण शाळेनं फुटेज द्यायला नकार दिला.
गेल्या 15 दिवसांपासून CCTV बंद असल्याचं शाळेनं आम्हाला सांगितलं. आम्हाला संशय आहे की शाळा व्यवस्थापनानं पुराव्यांसोबत काहीतरी छेडछाड केली असावी. पण आमच्या मुलींना आता न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. तर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी जे सांगितलं ते मयुरेशकडनं जाणून घेणं, ते शब्दामध्ये उतरवणं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे खरंच माझ्यासाठी सुद्धा अजिबातच सोपं काम नव्हतं. कारण जेव्हा मीही ही सगळी गोष्ट ऐकली की या मुलीसोबत काय घडलं तेव्हा अंगावर अक्षरशः काटा आला. तर मयुरेश गणपतीशी बोलताना पीडित कुटुंबियांनी सरकारला आर्त हाक दिली आहे, पण त्याच वेळेला त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशयसुद्धा उपस्थित केला. त्याचं कारण असं की या पीडित कुटुंबियांची तक्रार नोंदवून घ्यायला पोलिसांनी 12 तास लावले. 16 ऑगस्टच्या रात्री पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं ते सुद्धा आपण पाहूया. बदलापुरात घडलेली बदलापूरमध्ये घडलेली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. पण त्यानंतर जे घडलं ते त्याहून जास्त संतापजनक आणि चीड आणणार आहे. चिमुरड्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी बदलापूरकरांचा उद्रेक आपण सर्वांनी पाहिला. हजारो लोक रस्त्यावरती उतरलेले, रेल रोको झाला. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलन पांगवलं. या आंदोलनातल्या आंदोलनकर्त्यांवरती कारवाईचा बडगा उगारायला पोलिसांनी खूप तत्परता दाखवली. पण मग हेच पोलीस जेव्हा पीडित मुलींचे पालक तक्रार द्यायला आले होते तेव्हा ढिम्म का बसून राहिले हा संतप्त सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे आंदोलकांवर कारवाई झाली, पण आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांचं काय हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा. बदलापुरातलं आंदोलन तब्बल 12 तासांपेक्षा जास्त वेळ चाललं. या आंदोलनाच्या नंतर पोलिसांनी तब्बल 1,500 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल केले. कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये 300 जणांवर गुन्हा दाखल झाला. रेल रोको करणं, जमाव गोळा करणं, तोडफोड करणं, पोलिसांवरती दगडफेक करणं या कारणांतर्गत हे गुन्हे दाखल झाले. यापैकी 22 आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी सुनावली. तर पोलिसांनी कारवाई ज्या स्पीडनं केली तोच स्पीड आणि अशीच तत्परता जेव्हा अत्याचारग्रस्त मुलीचे नातेवाईक तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले होते तेव्हा पोलिसांनी का दाखवली नाही याबद्दलची चीड आता व्यक्त होते. 17 ऑगस्टचा तो दिवस होता. 17 ऑगस्टला पालक FIR नोंदवण्यासाठी दुपारी 12 वाजता पोलीस स्टेशनला गेले, पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास खूप टाळाटाळ केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षका शुभदा शितोळे यावेळी ड्युटीवर होत्या. त्यांनी या पालकांना चक्क 12 तास ताटकळत ठेवलं. कालच्या आंदोलकांवरती तातडीनं तत्परतेनं कारवाई करणाऱ्या पोलिसांनी इतक्या गंभीर गुन्ह्याची तक्रार घ्यायला टाळाटाळ का केली? हा कोणता न्याय आहे असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. लहान मुलांसंदर्भात अशी घटना घडली तर पॉक्सो कायद्याअंतर्गत तातडीनं तक्रार दाखल करून घ्यावी अशी तजवीज आहे. मग पोलिसांनी इतका वेळ का लावला, विलंब का केला, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का असाही सवाल उपस्थित झालाय. 16 ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा न्यूज 18 लोकमतचे आमचे रिपोर्टर गणेश गायकवाड तिथे उपस्थित होते आणि त्यामुळे तुम्हा प्रेक्षकांसमोरच आपण गणेशला काही प्रश्न विचारणार आहोत. गणेश सध्या आपल्यासोबत आहे. गणेश, तू या सगळ्या प्रकरणाचा साक्षीदार राहिलास. 8-9 तास तू त्या पालकांसोबत होतास. ते 12.5 तासात स्पेसिफिकली पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं, काय घडत होतं? जेव्हा पोलीस स्थानकात आलो त्यावेळेस ते पीडित कुटुंब, त्यांची आई, त्यांचा वडील या पोलीस स्टेशनमध्ये होते. त्याचबरोबर मनसेचे पदाधिकारी आणि महिला बालकल्याणच्या ज्या कर्मचारी होत्या त्या होत्या. मात्र पोलीस सातत्याने गुन्हा कसा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. मात्र जोपर्यंत महिला बालकल्याणचे अधिकारी पल्लवी जाधव आल्या त्यानंतर या तपासाला वेग आला. ACP आले आणि त्यानंतर सगळी सूत्र हल्ली आणि अवघ्या काही मिनिटांनंतर गुन्हा दाखल झाला. मात्र दुपारपासून जे 12 तासांचा अवधी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घेतला खरंच तो संतापजनक होता. त्या आईला विविध प्रश्न विचारले गेले. तुमची मुलगी सायकल चालवते का, पण तुम्ही एवढा पुढचा विचार का करता, हे आमच्या समोर झालं. त्या आईने येऊन आम्हाला सांगितलं की वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अशा पद्धतीने आम्हाला विचारणा करतात. इवन ज्या खाजगी रुग्णालयात जाऊन याची तपासणी करण्यात आली होती त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आणि हा सगळा प्रकार जो आहे तो आमच्या डोळ्यादेखत घडत होता. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जो आहेत सातत्याने गुन्हा कसा दाखल होऊ नये यासाठी प्रयत्नशील होत्या आणि विशेष म्हणजे त्या पीडित मुलीची आई सातत्याने आम्हाला हे सांगत होती आणि आम्ही ते उघड्या डोळ्यानं बघत होतो व या सगळ्या घटनेचा आम्ही साक्षीदार होतो. मात्र या सगळ्या दबावानंतर अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना 12 तासानंतर काय वेदनेतनं जायला लागलं असेल याची तर आपण कल्पना पण करू शकत नाही. एक आई आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून 12.5 तास पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत होती, वाट पाहत होती. तिच्याबद्दल साधी दया देखील महिला पोलिसालाच वाटू नये. ज्या शुभदा शितोळेंनी तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ केली, ज्यांनी पोक्सो कायद्याचे नियम मोडले, त्या शुभदा शितोळेंचं आता उचलबांगडी झालेली आहे. त्यामुळे आज एक आवाज असा उठतोय की आंदोलकांवरती तात्काळ ॲक्शन घेतली तर मग पोलिसांवरती ठोस कारवाई का नाही. गणेशकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. गणेश, शुभदा शितोळेंची भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये खूपच संशयास्पद अनेकांना वाटते. त्यांच्यावरती अनेक आरोप केले जात आहेत. तू तिथे होतास तर शुभदा शितोळे यांची भूमिका काही संशयास्पद होती का? त्यांच्यावरती दबाव वगैरे आहे असं काही जाणवत होतं का तेव्हा? पालकांनी ज्यावेळेस आम्हाला ही सगळी माहिती दिली, ज्यावेळेस आम्ही 12 वाजता त्या दिवशी FIR दाखल करण्यासाठी आलो, त्यावेळेस शुभदा शितोळे ह्या तात्काळ त्या शाळा प्रशासनाला भेट देण्यासाठी गेल्या. इवन त्या शाळा प्रशासनाच्या प्रतिनिधींना पोलीस स्टेशनला बोलवणं गरजेचं होतं. मॅडम त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाळेमध्ये जाऊन बसल्या जवळजवळ 3 तास आणि त्यानंतर आल्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये बदल झाला असा पालकांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर त्यांनी FIR घेण्यास नकार नाही पण टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते असतील, महिला बालकल्याण असतील यांची एंट्री झाली आणि त्या दबावानंतर अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करावा लागला. आणि जर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी 2 तासात हा गुन्हा दाखल केला असता तर हे सगळं प्रकरण, ही सगळी घटना, हे आंदोलन घडलंच नसतं. नाही, अगदी बरोबर आहे. आणि काल उज्ज्वल निकम सरांनी पण आपल्याला हेच सांगितलं होतं की प्रकरणामध्ये जितका डिले होत जातो तितकी पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता सुद्धा वाढते. त्यामुळे या घटनेमध्ये हेच महत्त्वाचं होतं की तात्काळ शुभदा शितोळे यांनी ती तक्रार नोंदवून घ्यायला हवी होती आणि पुढची कारवाई करायला हवी होती. हे झालं नाही. म्हणूनच या घटनेबाबतचा प्रचंड मोठा जनक्षोभ उसळल्याचं चित्र काल आपल्याला बदलापूरमध्ये पाहायला मिळालं. गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्या प्रकरणामध्ये जितके पोलीस दोषी तितकं शाळा प्रशासन सुद्धा. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करण्यासाठी एका पुरुष कर्मचाऱ्याची नियुक्ती कशी होते? CCTV बंद ठेवण्यासारखी गंभीर चूक कोणतीही शाळा कशी करू शकते? आरोपी अक्षय शिंदेच्या वर्तनाबद्दल पालकांनी तक्रार करून सुद्धा शाळा गप्प का राहते? गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची शाळा नियुक्ती करतेच कशी? त्यामुळे आज या चिमुकल्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना जे भोगावं लागतंय, त्यांचे गुन्हेगार, तो दुष्कर्म करणारा आरोपी तर आहेच, पण कारवाईमध्ये दिरंगाई करणारे पोलीस आणि मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणारं शाळा प्रशासन सुद्धा तितकेच दोषी आहे. त्यामुळे आरोपी बरोबर या सगळ्यांवरती कारवाई झाली तरच या चिमुकल्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल असं म्हणावं लागतंय. तर बदलापूरमध्ये उद्रेक सुरू असताना महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे हाही सवाल उपस्थित झालाय. कारण अशा घटनांचं सत्रच महाराष्ट्रात एक प्रकारे पाहायला मिळतंय. काय घडतंय महाराष्ट्रात आपण पाहूया. तर बदलापुरात बाललैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ उद्रेक सुरू असताना अवघा देश हा आक्रोश पाहत होता. बदलापूरमधली घटना मन सुन्न करत असताना, चीड निर्माण करत असतानाच महाराष्ट्रात 1-2 नाही तर तब्बल 6 शहरात अल्पवयीन मुली नराधमांच्या शिकार झाल्याचे संतापजनक प्रकार गेल्या 2 दिवसात समोर आले. बदलापूर प्रकरणाच्या अवघ्या 24 तासात घडलेल्या घटना मी तुम्हाला आता सांगणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये 2 मुलींवर अत्याचार झाल्याचं समोर आलं. अकोल्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकानं 6 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला. इकडे मुंबईतल्या नागपाडा परिसरात 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. तर ठाण्याच्या कळवा रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. बुधवारी नाशिकमध्ये 12 वर्षांच्या बालिकेवरती सावत्र बापानंच अत्याचार केले. बदलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद उमटत असतानाच मंगळवारी पुण्यामध्ये भवानी पेठेतल्या एका नामांकित शाळेत 7वीत शिकत असलेल्या 12 वर्षीय मुलीवर 19 वर्षीय नराधमानं 15 ऑगस्टला शाळेमध्येच अत्याचार केल्याचं समोर आलं.
मुलीच्या आईनं तक्रार दिली आणि त्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आणि या तरुणाला अटक झाली. तर ठाण्याच्या कळवा रुग्णालय परिसरात असलेल्या बागेत एक 42 वर्षीय इसम 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचं समोर आलं. ज्यानंतर सुरक्षा रक्षक आणि निवासी डॉक्टरांनी त्याला रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. मंगळवारचा दिवस मावळत नाही तोच अकोल्यामधल्या काझीखेड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकानं 6 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची बातमी समोर आली. शाळेमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. बुधवारी मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. या लहान मुलीला कानातले दाखवण्याच्या नावाखाली विक्रेत्यानं मुलीसोबत गैरवर्तन केल्याचं दिसलं. हा नराधम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर आज नाशिकमध्ये सावत्र बापाच्या कृत्यानं सर्वजण हादरून गेले. ओझरमध्ये 12 वर्षांच्या चिमुरडीवरती सावत्र वडिलांनीच अत्याचार केल्याचा प्रकार घडला. मुलीच्या तक्रारीनंतर या नराधम बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी बाल लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली, ज्यामध्ये अल्पवयीन मुलीला दारू पाजून 4 अल्पवयीन मुलांनी तिच्यावरती अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय. एप्रिल महिन्यात घडलेल्या प्रकारात पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. तर दोघांचा सध्या शोध सुरू आहे. या सर्व घटना अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या आहेत. या सर्व घटना आपल्या आसपासचं असुरक्षित वातावरण दर्शवणार आहेत. या घटना मनात भीती निर्माण करणार आहेत आणि या बाल अत्याचारांच्या घटनांमध्ये आपलं राज्य, आपला महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावरती असतो हे पाहून आपल्या व्यवस्थेची मान शर्मेनं खाली जायला हवी. महाराष्ट्रामध्ये बाललैंगिक अत्याचारांचं सत्र सुरू असताना तिकडे अजमेरमध्ये अशाच एका प्रकरणाचा निकाल आला, पण तब्बल 32 वर्षांनी. आणि तीच आहे आपली पुढची बातमी. आपल्या देशामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येनं महिला अत्याचाराच्या घटना घडतात. पोलिसांच्या रेकॉर्डवरती गुन्ह्यांची नोंद होते, पण आरोपींना शिक्षा देण्यात आपली व्यवस्था किती निर्ढावलेली आहे त्याचं ताजं उदाहरण कालच्या एका निकालातनं समोर आलं. साल होते 1992चं. अजमेरमध्ये 100 मुलींचं शोषण झाल्याच्या प्रकरणाचा निकाल स्पेशल पॉक्सो कोर्टानं दिलाय, पण तो 20 ऑगस्ट 2024ला म्हणजे घटना घडल्याच्या तब्बल 32 वर्षांनंतर. ही केस निकाली काढून आरोपींना शिक्षा देण्यासाठी आपल्या व्यवस्थेला 32 वर्ष लागली. अजमेरचं हे सेक्स स्कॅन्डल प्रकरण आणि बलात्कार प्रकरण काय होतं ते आपण पाहूया. या गुन्ह्याचे सूत्रधार होते अजमेर युवक काँग्रेसचा तत्कालीन अध्यक्ष फारुख चिश्ती, सहसचिव नफीस चिश्ती आणि उपाध्यक्ष अनवर चिश्ती. या सर्वांनी आपल्या अन्य काही साथीदारांसोबत एका व्यावसायिकाच्या मुलाशी मैत्री केलेली. मग अजयच्या म्हणजे त्या मुलाच्या एका मैत्रिणीला भुलवून तिला फारुख आणि नफीस या दोघांकडे आणण्यात आलं. या अल्पवयीन विद्यार्थिनीला नेता बनवण्याचं स्वप्न दाखवून गुन्हेगारांनी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करताना तिचे नग्न फोटो काढले गेले आणि मग याच फोटोंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत तिच्या इतर मैत्रिणींना सुद्धा इथे आणण्यासाठी तिला भाग पाडलं. यावेळी काही मुलींना गॅस सिलेंडर तर काहींना टेलिफोन कनेक्शन मिळवून देतो अशा बहाण्यानं त्यांच्यावरती बलात्कार झाले. 17 ते 20 वयोगटातल्या जवळपास 100 मुली या हवसकांडाच्या शिकार बनल्या. ब्लॅकमेलिंग प्रकरणातील गुन्हेगारांच्या राजकीय कनेक्शनमुळे हा सगळा प्रकार बराच काळ दाबला गेल्याची चर्चा होती. मधल्या काळात ज्या लॅबमध्ये मुलींचे फोटो डेव्हलप व्हायला जायचे त्या लॅबमधनंच ते लीक झाले आणि शहरभरात पसरले. मग बदनामीच्या भीतीनं या प्रकरणात अडकलेल्या 6 मुलींनी आत्महत्या केली, तर काही जणींनी शहराला रामराम ठोकला. मग दैनिक नवज्योतीचे पत्रकार संतोष गुप्ता यांनी या सगळ्या प्रकरणाला वाचा फोडली आणि या मुलींना न्याय मिळण्याचा प्रवास सुरू झाला. लंबे समय से गवाहों की तलबी हो रही थी, गवाह नहीं पहुंच रहे थे, जिनमें वो महिलाएं भी थीं जिनके साथ ये अपराध घटित हुआ. क्योंकि वो मीडिया की बार बार सुर्खियां बन रहा था, तो श्रीमान तत्कालीन पुलिस अधीक्षक महोदयगण द्वारा बराबर टीम का फॉलोअप करते हुए मेरे को निर्देशित किया गया. तो मैंने फिर एक चैलेंज के रूप में लेके उसमें लगातार हमारे जो कांस्टेबल्स की टीम थी और जो ASI लगाए, सब इंस्पेक्टर्स लगाए, उन्होंने 40 गवाह एक साल में हमने कोरोना होते हुए भी कराए थे. और हम पूरी तरह आश्वस्त थे कि जो गवाही हुई है और जिस तरीके से ये केस है पुराना, इसमें हमें सफलता मिलनी चाहिए. तर अजमेर सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये एकूण 18 आरोपी होते.
यातील 4 आधी शिक्षा झाली आहे तर 4 जणांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। एका आरोपीने 30 वर्षांपूर्वीच आत्महत्या केली आहे तर एक आरोपी फरार असून 6 जणांचा निकाल मंगळवारी लागला। न्यायालयाने नफीस चिश्ती, नसीम उर्फ टार्झन, सलीम चिश्ती, इक्बाल भाटी, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। और सब न्यायालय द्वारा जो भी निर्णय सुनाया गया है उसके प्रति सबने अपनी संवेदनाएं व्यक्त करी है कि इतना अच्छा निर्णय न्यायालय द्वारा आया है और सभी मुलजिम जो अभी विचाराधीन थे सबको दोषित घोषित किया गया है। अजमेर सेक्स स्कॅन्डल प्रकरणी 3 मे 1992 साली गुन्हा दाखल झाला आणि तब्बल 32 वर्षांनी निकाल लागला। या 32 वर्षात राजस्थानमध्ये 6 सरकारं बदलली। या 32 वर्षात 12 सरकारी वकिलांनी या खटल्याचं कामकाज पाहिलं। 30 पेक्षा जास्त पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात या खटल्याची सुनावणी पार पडली। तेव्हा 18 ते 20 वर्ष या वयोगटात असलेल्या पीडित मुली आज जेव्हा न्याय मिळाला तेव्हा 50शीच्या घरात आहेत, म्हणजे त्यांचं अर्ध आयुष्य न्यायाच्या प्रतीक्षेत गेलं। अशा घटना घडतात, जनक्षोभ होतो, आंदोलनं होतात, मोर्चे निघतात, घटनेचा निषेधही व्यक्त होतो। पण जर ही प्रकरणं वेळेत निकाली निघत नसतील तर अशा व्यवस्थेचा काय फायदा, जी व्यवस्था लोकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकत नाही, जी व्यवस्था गुन्हेगारांच्या मनात जरब निर्माण करू शकत नाही। अशा घटनांच्या वेळेला जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं होता कामा नये। आज या घटनांमुळे आपण प्रत्येक जण व्यथित आहोत, चिडलेले आहोत, पण जसे दिवस पुढे जातील तसं अनेक जणांच्या मनातनं ही घटना धूसर बनत जाईल। आजच्या जनक्षोभाचा टोकदारपणा कमी होत जाईल, पण ज्यांच्या सोबत ही घटना घडलेली आहे त्यांच्यासाठी ही आयुष्यभराची जखम आहे, आयुष्यभराची वेदना आहे। लहानग्यांची आघात झालेली, घाबरलेली, अस्वस्थ असलेली ही मनं जपण्याची जबाबदारी ज्या व्यवस्थेवर आहे त्या व्यवस्थेनं, पोलिसांनी, शाळांनी आणि न्यायव्यवस्थेनं आता कोणताही हलगर्जीपणा करणं केवळ अक्षम्य आहे। आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आज बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची। पण आजचं हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा। हॅशटॅग आणि आपल्या बुलेटिनचं नाव वापरा आणि सोशल मीडियावरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। आज दिवसभरासाठी आपण इथेच थांबूया। मी तुमचा निरोप घेते। धन्यवाद। गुड नाईट।